नवी मुंबईतील डीमार्ट परिसरात गोळीबार, 5 ते 6 राऊंड फायर, 1 जण जखमी. सध्या राज्यभरातून गोळीबाराच्या अनेक घटना कानावर येत आहेत आणि अशातच आज दिनांक 3 जानेवारी सकाळच्या वेळेत नवी मुंबईतील सानपाडा परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे आणि नवी मुंबईतील सानपाडा येथील डीमार्ट परिसरात हा गोळीबार झालाय. 2 दुचाकी स्वारांनी 5 ते 6 राऊंड फायर करून आरोपी फरार झालेले आहेत आणि या गोळीबारात 1 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळावरून पोलीस दाखल झालेले आहेत. पुढील तपास सुरू आहे. नवी मुंबईच्या डीमार्ट परिसरात गोळीबार घडल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आणि या प्रकरणानंतर सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवी मुंबईत एक मोठी गुन्ह्याची घटना उघडकीस आली तर सानपाडा परिसरात गोळीबार झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आलेलं आहे. आज सकाळी डीमार्ट परिसरात अज्ञात व्यक्तीने गोळीबार केलाय आणि गोळीबार केल्यानंतर त्या व्यक्तीने पळ काढलाय. आरोपींनी 5 ते 6 राऊंड फायर केले, त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढलाय. या गोळीबारात 1 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे आणि जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. ही व्यक्ती कोण होती, गोळीबार का केला, त्याच्याकडे पिस्तूल कुठून आले याचा तपास पोलिसांनी तातडीनं सुरू केलेला आहे. 2 आरोपींनी गोळीबार केला आणि गोळीबार झाल्यानंतर ते दुचाकीवरून पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे. साधारणतः 9:30च्या सुमाराचा इन्सिडेंट आहे. एक व्यक्ती आहे जखमी टोके म्हणून, ते ज्या ठिकाणी सकाळी चहा घेत होते अचानक जेव्हा गाडीत बसले होते 2 इसम बाईकवरती आले आणि साधारणतः 4 ते 5 राऊंड फायर झालेले आम्हाला प्रथम दर्शनी दिसतं. काही खाली केस त्या बुलेट्स जे आहेत ते आपण मिळालेले. जखमी हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि सध्या स्टेबल आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आता याची बॅकग्राऊंड काय, पार्श्वभूमी काय याचा तपास आमचा सुरू आहे. जखमी व्यक्ती काय व्यवसाय करत होता, त्याचा स्वतःचा काय बॅकग्राऊंड आहे याचा पण तपास चालू आहे आणि सगळ्या पद्धतीने आमच्या टीम्स क्राईम ब्रांचची आणि पोलीस स्टेशन, लोकल पोलीस स्टेशन आणि झोन 1च्या टीम्स या कंबाईनप्रमाणे काम करत आहेत आरोपींच्या मागे. सर, ठेकेदार एपीएमसी मधला होता, त्या कुठेतरी वादातून झालाय का? पूर्व आता ही सध्या चर्चा आहे, म्हणजे ह्या चर्चा विविध प्रकारे चर्चा आहे, पण निश्चित कंक्लुजनपर्यंत पोलीस कुठल्याही पद्धतीने आलेलं नाही आहे. जेव्हा जखमी स्वतः बोलण्याच्या मनस्थितीमध्ये असेल त्यावेळेस आणि काही इतर त्या बाकीचे आमचे अँगल्स आहेत जेव्हा स्पष्ट होतील त्यावेळेस नक्की आम्ही सांगू शकतो. थँक्यू सर. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी मुंबई.